तर पुढची बातमी आहे नांदेडमधून। नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय। मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडालाय। भिंगोली, भंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। या आपत्तीमुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। वृद्ध नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून एसडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे। हसनाळ गावामध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी सध्या बचाव कार्य सुरू आहे। दरम्यान हसनाळ आणि रावणगाव इथं काही लोक हे अडकलेले आहेत, तर दुसरीकडे इडग्याळ इथं अडकलेली कार ही बाहेर काढण्यामध्ये यश आलंय। तर नांदेडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। किंबहुना 3 दिवस झाले पावसाची संततधार ही नांदेडमध्ये सुरूच आहे आणि त्यामुळे नांदेडमध्ये जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। एसडीआरएफची टीम ही घटनास्थळी दाखल झालेली आहे। अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी हे घरांमध्ये शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं देखील आता स्थलांतरण करण्यात येत आहे। एसडीआरएफची टीम ही घटनास्थळी दाखल झाली आहे।